नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत चिकन ब्लॅक ग्रेव्ही आणि त्याच्यासोबत मस्त अशी बाजरीची भाकर। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी सूपची तयारी करत आहे। एक बारीक आपला जो कांदा आहे तो घेतलेला आहे मी मीडियम आकाराचा आणि तो बारीक कापून घेतलेला आहे। त्याच्यासोबत अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो हे घेतलेले आहे। तर आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये अद्रक, लसूण आणि टोमॅटो, कोथिंबीर याची पेस्ट करून घ्यायची। पेस्ट केल्यानंतर आपल्याला कढईमध्ये किंवा कुकरमध्ये, तर मी कुकरमध्ये करत आहे, तर कुकरमध्ये जे आहे कांदा फ्राय करायचा। कांदा फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ही जी पेस्ट आहे तर ती पेस्ट टाकायची आहे, अद्रक, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीरची। व्यवस्थित त्याला मिक्स करायचं। त्याच्यासोबत मी खडे मसाले देखील टाकलेले आहेत, तेजपत्ता, त्याच्यानंतर लवंग, काळी मिरी, दालचिनी, अशा पद्धतीने त्याच्याने खूप छान असा सुगंध येतो आणि फ्लेवरही छान लागतो। तर चिकन टाकून घेतलेलं आहे मी, मस्त स्वच्छ धुवून घेतलं होतं चिकन। त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं आहे आणि 3 ते 4 शिट्टीमध्ये हे कुकरमध्ये चिकन जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे। आपल्याला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आपण प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आपलं सपोर्ट माझ्यासाठी खूप मॅटर करतो। अशा पद्धतीने जे आहे ते व्यवस्थित मी करून घेतलेलं आहे मिक्स। त्यानंतर आपल्याला तयारी करायची आहे ब्लॅक ग्रेव्हीच्या मसाल्याची। आता इथे मी जे आहे एक जाळी घेतलेली आहे। त्या जाळीवरती आपल्याला कांदे, म्हणजे जो मसाला आहे तो भाजायचा। त्याच्यामध्ये आपल्याला कांदे घ्यायचे आहे, त्यानंतर टोमॅटो घेतला आहे मी एक आणि खोबरं, असं आपल्याला पूर्ण जाळीवरती जाळायचं आहे। म्हणजे काय होतं, कांदा ते पूर्ण भाजलं ना तर व्यवस्थित एकदम ब्लॅक कलरची ग्रेव्ही जी आहे ती तयार होते। इथे हाय फ्लेम करून घेतली मी आणि कांदा ते जे आहे आपल्याला पूर्ण जाळून घ्यायचं आहे। गावाकडे जे आहे चुलीमध्ये भाजतात कांदे, टोमॅटो, खोबरं वगैरे, पण आता इथे चुलीचा पर्याय नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला हाच ऑप्शन जो आहे एकमेव तोच पर्याय निवडावा लागतो। आता हे पूर्णपणे जाळून घ्यायचं। भाजल्यानंतर काय करायचं, हे जे कांदा आणि टोमॅटो वगैरे जे आहेत ते बारीक करून घेतले मी, कारण मिक्सरमध्ये मग वाटण होण्यासाठी सोपं जातं, नाहीतर मग ते जाडसरच राहतं। तर मग इथे मी बारीक करते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकून एकदम फाईन पेस्ट जी आहे ती करून घ्यायची। कोणी कोणी याच्यामध्ये बाजरीसुद्धा लावतं, बाजरी भाजून तीसुद्धा ॲड करतं, पण आम्हाला जास्त बनवायची नाही आहे भाजी, थोडीशीच बनवायची आहे 2 जणांसाठी, त्याच्यामुळे मग मी बाजरीचा यूज करत नाही आहे। आता इथे कढई ठेवली आहे। कढईमध्ये जो मसाला काढला होता आपण ब्लॅक ग्रेव्हीचा तो टाकलेला आहे। एकदम व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये। त्याच्यामध्ये जे आहे आपले मसाले, हळद, त्याच्यानंतर धने पावडर, लाल मिरची, गरम मसाला आणि त्यासोबतच चिकन मसाला। माझ्याकडे चिकन मसाला नव्हता, तर त्यामुळे मी बिर्याणीचा जो मसाला होता थोडा तो टाकला। त्याच्यामध्ये जास्त डिफरन्स नसतो। बिर्याणीचा जो मसाला असतो तो फक्त थोडासा जाडसर असतो आणि चिकन मसाला असतो ती एकदम फाईन पावडर असते। तर एवढाच डिफरन्स असतो, बाकी मसाल्यांमध्ये कुठला जास्त डिफरन्स नसतो। तर मी थोडासा तो टाकलेला आहे। त्यानंतर आपलं जे सूप आहे, म्हणजे चिकन जे उकडलेलं होतं, तर ते आपण ह्या कढईमध्ये टाकायचं आणि थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला जितकं पातळ पाहिजे तितकं पाणी टाकून जे आहे ही भाजी शिजवून घ्यायची। आता बाजरीची भाकर करणार आहे म्हटल्यानंतर चिकनची जी भाजी आहे ती पातळच लागते, कारण की बाजरीची जी भाकर आहे तर ती जी आहे ना पाणी ॲब्झॉर्ब करते, त्याच्यामुळे काय होतं आपल्याला रस्सा जो आहे तर तो पातळच ठेवावा लागतो। तर इथे भाजी जी आहे ती बनवून रेडी आहे। आता मी भाकरीची जी तयारी आहे ती करते, एका साईडला भाजी शिजते। मस्त अशी बाजरीची भाकर जी आहे खूप चविष्ट लागते,
बाजरीची भाकरीनी चिकनची जी चव आहे भाजीची एकदम गावरान पद्धतीची चव लागते. आणि आपण मसाल्यांचा पण वापर तशाच पद्धतीने केलेला आहे. तर तुम्हीही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आय नो भरपूर महिलांना ही रेसिपी माहिती आहे आणि खूप छान पद्धतीने अजून वेगळ्या युनिक स्टाईल्स पण असतात. वेगळी पद्धत असते प्रत्येकाची कुठल्याही प्रकारची भाजी बनवण्याची. आता एक चिकन आहे तर चिकनमध्ये भरपूर व्हरायटी आहे, भरपूर प्रकार आहे. जसं गाव चेंज होतं, जसं शहर चेंज होतं तशा पद्धतीने चव चेंज होते आणि फ्लेवर्स चेंज होतात. तर मी अशा पद्धतीने बनवली, आपल्याला आवडलीच असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला. आणि आपला सपोर्ट जो आहे तो माझ्यासाठी खूप मॅटर करतो. तर असा सपोर्ट मला राहू द्या. मी नवीन सुरुवात केलेली आहे. इथे जे आहे माझे मिस्टर जे आहे ते सलाड कापत आहेत. मुळा, काकडी, त्याच्यानंतर लिंबू असं सगळं ते कापून रेडी करतायत. सुरुवातीला मी त्यांना जेवायला वाढते. स्वयंपाक करता करताच एक भाकर झाली की मी त्यांना लगेच जेवायला वाढणार आहे. अतिशय छान असं खूप व्यवस्थित जर पीठ मळून घेतलं ना बाजरीच्या भाकरीचं तर भाकर अतिशय छान फुगते. आता तुम्ही बघू शकता तव्यावरची जी भाकर आहे माझी, मी पीठ खूप सुंदर मळलं होतं त्यामुळे बघा कशी फुगते. आणि भाकर फुगली की ती एकदम व्यवस्थित चविष्ट लागते आणि खूप आनंद होतो भाकर फुगल्यानंतर. प्रत्येकालाच ही कला जमत नाही, आय नो. पण खूप दिवसांची प्रॅक्टिस असेल तर आपण सहज ही गोष्ट करू शकतो. ज्या नवीन आहेत, ज्यांचं नवीन लग्न झालं आहे किंवा ज्या मुली हॉस्टेलमध्ये राहत आहेत, नवीन स्वयंपाक शिकत आहेत, त्यांच्यासाठी यूट्यूब चॅनल जे आहे ते एक वरदान म्हणू शकतो आपण, की त्याच्यामुळेच त्यांना ही जी कला आहे ती शिकण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी मदत मिळते. तर अशा पद्धतीने मी त्यांचं जेवण रेडी केलं आहे. बघा तुम्हाला कसं वाटतं.